नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम सर्वांच्या आवडीची चटपटीत आणि कुरकुरीत टेस्टी अशी रेसिपी पाहणार आहोत। ती म्हणजे क्रिस्पी चिली पोटॅटो। चायनीज खायची इच्छा झाली तर अशा प्रकारे तुम्ही हे क्रिस्पी चिली पोटॅटो घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने देखील बनवू शकता। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। सुरुवातीला 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे। हे बटाटे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि नंतर याची साल काढून घ्यायची आहे। साल काढून घेतल्यानंतर बटाटे आपण चाकूने अशा प्रकारे उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे। म्हणजे ज्याप्रमाणे आपण फिंगर चिप्स साठी बटाटा कट करतो त्याचप्रमाणे बटाटा या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे। या ठिकाणी सर्व बटाटे आपण अशाच प्रकारे कट करून घेणार आहोत। सर्व बटाटे आपले कट करून झालेले आहे। त्यानंतर एका बाउल मध्ये हे घालून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये पाणी घालून हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। या ठिकाणी सर्व आपण धुवून घेतलेले आहे आणि एका प्लेट मध्ये हे काढून घेणार आहोत। यातील सर्व पाणी काढून हे पूर्णपणे आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहे। त्यासाठी एखादा कॉटनचा रुमाल घेऊन हे पूर्णपणे आपण अशा प्रकारे कोरडे करून घेतलेले आहे। पुन्हा हे एका भांड्यामध्ये आपण घालून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहोत आणि त्याच चमच्याने 3 चमचे आपण मैदा घालून घ्यायचा आहे। म्हणजे आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैदा दोन्ही समप्रमाणात घेतलेले आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि अर्धा चमचा या ठिकाणी आपण लाल तिखट घालून घेणार आहोत आणि हे चांगले आपण मिक्स करून घ्यायचे आहे। तयार केलेल्या बटाट्याच्या कापाला कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचे कोटिंग चांगले झाले पाहिजे। म्हणजे हे तळल्यानंतर एकदम कुरकुरीत असे तयार होतात। त्यासाठी हे आपण चांगले मिक्स करून घेतलेले आहे। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते, ते गरम झालेले आहे। यामध्ये आपण कोट केलेले बटाट्यांचे काप टाकून हे डीप फ्राय करून घ्यायचे आहे। गोल्डन क्रिस्पी रंग येईपर्यंत आपण हे चांगले तळून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम गॅसवरच हे चांगला सोनेरी रंग येईपर्यंत या ठिकाणी आपण तळून घेतलेले आहे। तळून तयार झालेले आहे। एका प्लेटमध्ये हे सर्व आपण काढून घेणार आहोत। असेच करून आपण सर्व या ठिकाणी तळून घ्यायचे आहे। याचा रंग देखील पाहू शकता, मस्त असा रंग आलेला आहे आणि हे आपले कुरकुरीत असे तळून तयार झालेले आहे। त्यानंतर एक पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये आपण 2 चमचे तेल घालून घ्यायचे आहे। बटाटे तळून घेतलेले तेल यामध्ये आपण घालून घेतलेले आहे। नंतर यामध्ये आपण बारीक कट केलेले अद्रक आणि लसूण चमचा घालून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण याची पेस्ट न करता हे आपण बारीक कट केलेले आहे। म्हणजे हे खाताना दाताखाली मस्त असे क्रंची लागतात, त्यासाठी हे कट करून घ्यायचे आहे। चांगले परतून घेतलेले आहे। हे चांगले परतून झाल्यानंतर यामध्ये आपण एक लहान आकाराचा कांदा उभा कट केलेला आहे। एक ढोबळी मिरची देखील उभीच कट करून त्यामध्ये घालून घ्यायची आहे। यामध्ये 2 चमचे आपण बारीक कट केलेली कांदापात घालून घ्यायची आहे। कांदापात घालून हे आपण मिक्स केलेले आहे। त्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा टोमॅटो सॉस घालून घ्यायचा आहे आणि त्याच चमच्याने आपण 1 चमचा सोया सॉस घालायचा आहे। सोया सॉस आणि टोमॅटो सॉस दोन्ही घालून आपले झालेले आहे। त्यानंतर हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि 1 मिनिटभर हे चांगले आपण परतून घ्यायचे आहे। म्हणजे कांदा आणि सिमला मिर्च चांगली सॉफ्ट होईपर्यंत आपण या ठिकाणी हे चांगले परतून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता आपले हे परतून झालेले आहे। एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेले आहे। त्यामध्ये आपण पाणी घालून याची एक स्लरी तयार करून घेणार आहोत। यामध्ये घालून घेणार आहोत। या ठिकाणी आपण सॉस तयार करून घेत आहोत। त्यासाठी या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून घातल्याने सॉस एकदम घट्ट असा तयार होतो आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व आपले कांदा आणि ढोबळी मिरची मस्त अशी शिजून तयार झालेली आहे। ही शिजवताना आपण जास्त न शिजवता हलकी शिजवून घ्यायची आहे। म्हणजे ही आपण 2 मिनिटांसाठी चांगले परतून घेतलेले आहे। त्यानंतर सुरुवातीला आपण तळून घेतलेले बटाट्याचे काप याच्यामध्ये घालून हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करताना आपण जास्त वेळ हे ठेवायचे नाही, फक्त आपण हलके मिक्स करून घेणार आहोत। म्हणजे याला सॉसचे कोटिंग करून घ्यायचे आहे आणि गॅस आपण बंद केलेला आहे। या ठिकाणी आपले क्रिस्पी चिली पोटॅटो तयार झालेले आहे। अगदी सोप्या पद्धतीने, म्हणजे घरामध्ये जे साहित्य आहे त्यामध्ये देखील ही रेसिपी तुम्ही तयार करू शकता।
गरमागरम आपले चिली पॅटॅटो या ठिकाणी तयार झालेले आहे। सर्विंग प्लेट घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण हे सर्व करून घेणार आहोत। त्यानंतर याच्यावरती बारीक कट केलेली कांदापात घालून घ्यायची आहे आणि खाण्यासाठी आपले हे तयार झालेले आहे। लहान मुले असो किंवा मोठे, चिली पॅटॅटो सर्वजण अगदी आवडीने खातात। हे तुम्ही पार्टीमध्ये स्टार्टर म्हणून तसेच इव्हिनिंगच्या स्नॅकमध्ये मुलांना तयार करून देऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये।